महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत वाटाघाटी केल्या काल आणि 2 शासन निर्णय जारी केले. त्याच्यावरून चर्चा सुरू झाली की मराठा आंदोलकांच्या हातात काय पडलं, सरकारला म्हणजे महायुती सरकारला 3 घटक पक्षांना त्यांच्या काय लाभ झाला, विरोधकांची काय अवस्था झाली. तर याचा जर विचार केला तर पहिली गोष्ट अशी दिसते की मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मराठा तरुणांच्या अस्वस्थतेला तोंड उघडून देत आहेत. त्यांच्या पाठीशी फार मोठ्या संख्येने युवा वर्ग उभा राहिलाय. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अतिशय हक्कानं असंख्य तरुणांना एकत्र करणारा नेता म्हणून त्यांची ओळख तयार झाली. बरं, हे तरुण हे वेगवेगळ्या समस्यांमुळे पीडित आहेत. हे सगळे तरुण बेरोजगार, शेतीमध्ये कमी झालेलं उत्पादन, इतर कारणामुळे झालेली कुचंबना आणि अस्वस्थता यामुळे पीडित आहेत. ते मुंबईत धडकले. त्यांना मुंबईत आतमध्ये काय येऊ दिलं वगैरे ह्या चर्चेला आता अर्थ उरलेला नाही, कारण सरकारने त्यांच्यासोबत मंत्री समूह पाठवून चर्चा केली. सरकारने हे संकट टाळलं, कारण त्यामुळे मुंबईमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. न्यायालयाने पण गंभीर दखल घेतली होती. सरकारला काय फायदा झाला, म्हणजे सरकारमधल्या पक्षांना काय फायदा झाला याचा विचार केला तर भाजपा हा प्रामुख्याने ओबीसी मतदारांवर विसंबून असलेला पक्ष आहे. त्यांचा कोर वोटर, मुख्य मतदार हा ओबीसी आहे. ओबीसीचा वाटा काढून मराठ्यांना देणं या पक्षाला कदापि परवडणार नाही. त्यामुळे जरांगे यांच्या 2 प्रमुख मागण्या ज्या आहेत की तुम्ही सरसकट ओबीसी म्हणून त्यांचा समावेश करा, रिझर्वेशनसाठी त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या सगळ्या मराठ्यांना. ती मागणी सरकारने मान्य केलीच नाही आणि ती करण्याची शक्यता ही फारच कमी आहे. दुसरी गोष्ट मनोज जरांगे यांनी मागितली होती की सगळे सोयऱ्यांचा संबंध तुम्ही म्हणजे सगळे सोयऱ्यांचा समावेश पण त्याच्यासाठी करा. म्हणजे एखाद्याला जर कुणबी सर्टिफिकेट मिळालं असेल त्याच्या आईकडून किंवा त्याच्या आजूबाजूचे जेवढे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही द्या. तेही सरकारने अद्याप मान्य केलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या प्रमुख 2 मागण्या अजिबात मान्य झालेल्या नाहीत. काल त्यांच्या हाती पडलं ते हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी. वस्तुतः हा विषय काही नवीन नाही. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं यावर आधीच काम सुरू केलंय. काही हजार कुणबी सर्टिफिकेट द्यायला त्यांनी शिफारस केलेली आहे. उर्वरित ह्याची छाननी सुरू आहे. नवीन काय घडलं असेल, फक्त ग्रामपातळीवर समित्या नेमल्यात. त्या ग्रामपातळीवरच्या समित्या ह्या एखादी व्यक्ती कुणबी आहे की नाही, म्हणजे शेती धारण करणारी आहे की नाही, आणि समजा त्यांनी दावा केला की माझा समावेश म्हणजे 1967 आधी पण मी शेती कसत होतो आणि आमचा समावेश हैदराबाद गॅझेटियरमध्ये, त्यावेळी ब्रिटिशांनी निजामाने तयार केलेल्या गॅझेटियरमध्ये आमचा समावेश मागास म्हणून झालेला आहे, त्यामुळे आम्हाला हे मिळावं, तर त्याची पडताळणी करणं वगैरे. आणि ही किचकट प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थोड्या महिन्यांमध्ये वगैरे अशी होणारी नाही. खूप कायदेशीर त्याला बंधनं आहेत. राज्य सरकारचा कायदा आहे. जात पडताळणी होणं आवश्यक आहे. जात पडताळणी समितीसमोर असंख्य अर्ज आहेत. हे सगळं होऊन मराठा तरुणांच्या हातात ओबीसी सर्टिफिकेट केव्हा पडेल हे काळच ठरवेल, येणारी दिवसच सांगतील. त्यामुळे मनोज जरांगे यांना समाधान मिळालं खरं. मराठा तरुणांना त्यातल्या त्यात विशेषतः मराठवाड्यातला, कारण मराठवाड्याचा भाग हैदराबाद स्टेटचा भाग होता 1956च्या आधी, त्यामुळे त्यांचा किती फायदा होतो हे दिसेल. बाकी उर्वरित महाराष्ट्रातल्या ज्या शेतकरी कुटुंबातल्या किंवा मराठा तरुणांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्याची सध्या शक्यता तात्काळ तरी नाही. हा झाला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा विषय. सरकारला भाजपाने यशस्वीरित्या हे आव्हान परतवून लावलं. जरांगेंचं उपोषण सोडवलं. मंत्री पाठवले त्यांनी. ते मंत्री सुद्धा त्यांनी भाजपचे नाही पाठवले, म्हणजे मूळ भाजपाचे ज्यांची जडणघडण भाजपात झाली आहे असे नाही पाठवले त्यांनी. नव्याने भाजपात सामील झालेले मंत्री पाठवले. म्हणजे भाजपा किती कट्टर आहे हे यातून दिसलं की कट्टर भाजपा हा ओबीसींना दूर करू इच्छित नाही, तो त्यांचा मतदार आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील ज्यांची जडणघडण काँग्रेसमध्ये झाली, जयकुमार गोरे जे काँग्रेसमध्ये होते, शिवेंद्रसिंह राजे भोसले जे राष्ट्रवादीत होते हे भाजपाच्या वतीने गेले, माणिकराव कोकाटे हे पूर्वी शिवसेनेत होते राष्ट्रवादीत आले, ते राष्ट्रवादीकडून गेले, उदय सामंत शिवसेनेत होते, राष्ट्रवादीत होते आधी सुरुवातीला, नंतर शिवसेनेत आले. अशा रीतीनं मूळ कट्टर भाजपाचा एकही कार्यकर्ता जो मंत्री झालाय त्याला त्यांनी पाठवलं नाही. यात सुद्धा भाजपने एक संदेश दिला की ओबीसींना आम्ही कदापिही दूर करू इच्छित नाही आणि ओबीसीमध्ये नवीन वाटेकरू तयार होऊ देणार नाही, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा नाही अनेकदा केलेलं आहे. त्यामुळे आता नवीन काय होणार, यातनं फायदा कोणाचा, म्हणजे यात भाजपाने
आपापली राजकीय भूमिका तर कायम ठेवली. शिवाय महायुतीचे 2 घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना पण त्यांनी हातभर अंतरावर ठेवलं. हे दोघंही शेवटच्या अंतिम क्षणातल्या वाटाघाटीमध्ये अजिबात दिसले नाहीत. अजित पवार पुण्यात होते, एकनाथ शिंदे सुरुवातीला ठाण्यात होते, नंतर अमित शहा मुंबईत आले, केंद्रीय गृहमंत्री म्हणून ते मीटिंगसाठी आले, नंतर तेही बाजूला झाले. त्यांनी आपापल्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला. परंतु गतवर्षी जानेवारीपर्यंत जे एकनाथ शिंदे आघाडीवर राहून एकनाथ यांच्याशी मनोज जरांगे पाटलाशी वाटाघाटी करत होते, त्यांचे दूत पाठवत होते, ते एकनाथ शिंदे यावेळी बाजूला झाले. एकूणच महायुतीचा रोख हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक आहे, त्यामध्ये ओबीसी मतदार आपल्यापासून दूर जाऊ नये हा आहे. दुसरी गोष्ट, मराठ्यांना आम्ही काहीतरी दिलंय आणि त्यांचा भविष्यात फायदा होणार आहे हेही त्यांनी दाखवून दिलंय. म्हणजे दोन्हीकडून त्यांनी राजकीय लाभ हे उचलणारच. विरोधी पक्षांची अवस्था मात्र कठीण, कारण मराठ्यांना फार बरी मिळालंय असंही त्यांना म्हणता येत नाही, ओबीसींचं काढून द्या असंही म्हणता येत नाही. भाजपाने अतिशय चतुराईनं राजकीय खेळी करत हे आंदोलन आता तरी परतवलंय. भविष्यामध्ये याचं काय होईल, मराठा तरुणांच्या हाती नक्की काही पडेल का, नाही पडल्यानंतर ते काय भूमिका घेतील, मग त्यावेळची परिस्थिती काय असेल हे आज सांगता येणं कठीण आहे.